शक्तीपीठ महामार्ग होत असताना त्याला शेतकऱ्याकडनं त्या ठिकाणी विरोध जातात। हा मार्ग व्हावा यासाठी कुणी पाठपुरावा केला। 85,000 कोटी रुपये आपण खर्च करत असेल तर या राज्याला अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी परवडणार नाही। त्यामुळे तिथे असणाऱ्या शेतकऱ्यांची मागणी ही रास्त आहे। कुठेतरी सरकारने त्यांचं ऐकलं पाहिजे। नॅशनल हायवे 8 पदरी आणि राज्य सरकारचा हा शक्ती मार्ग 6 पदरी आणि याच्यामध्ये 30 कोटी पर किलोमीटरचा जर फरक असेल अध्यक्ष महोदय याच्यामध्ये नक्कीच काहीतरी चुकीचं आहे। अध्यक्ष महोदय कुठलाही रस्ता असेल कुठलाही विकास काम जर होत असेल तर हे राज्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे। अध्यक्ष महोदय पण शक्तीपीठ महामार्ग होत असताना त्याला शेतकऱ्याकडनं त्या ठिकाणी विरोध जात आहे। समांतर महामार्ग असताना या मार्गासाठी हट्टास का? त्याच्याचबरोबर हा मार्ग व्हावा यासाठी कुणी पाठपुरावा केला? लोकांकडनं या बाबतीतला पाठपुरावा अध्यक्ष महोदय नव्हता तरी हा महामार्ग का केला जातो? त्याच्याचबरोबर बागायती सुपीक जमिनीवर तिथं रस्ता झाला तर मग तिथे असणाऱ्या शेतकऱ्यांनी अध्यक्ष महोदय काय करायचं असाही प्रश्न। 50,000 शेतकरी आहेत आणि 27,000 हेक्टर जमीन या 800 किलोमीटर मध्ये अध्यक्ष महोदय तिथे जाणार आहे। त्याच्याचबरोबर भूसंपादन मोबदला सूत्रता त्याच्यामध्ये काही तफावत आहे। काही लोकांना जास्त मिळतोय काही लोकांना अध्यक्ष महोदय कमी मिळतोय। पुराचा धोका हा सांगली कोल्हापूर या भागातल्या लोकांना अध्यक्ष महोदय तिथे होऊ शकतो। असे अनेक विषय अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी। त्यामुळे आमची विनंती सरकारला अध्यक्ष महोदय अशी आहे हे 85,000 कोटीच्या शक्ती मार्गासाठी सरकार तिथे खर्च करणार आहे ते न करता आता जे राज्यासाठी महत्वाचं आहे त्याच्यासाठी जसं शाळेच्या खोल्या असतील शहरी भाग असू नाही तर ग्रामीण भाग असू त्याच्यासाठी खर्च झाला। आरोग्यामध्ये तिथं भरती होत नाही तिथं बऱ्याच ठिकाणी फक्त बिल्डिंग बांधली इक्विपमेंट अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी याच्यासाठी जर खर्च झाला तर मला असं वाटतं की या राज्यासाठी ते भल्याचं असू शकतं आणि हा रस्ता थोडासा पुढे ढकलला तर अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी नक्कीच हा आपल्याला फायदा होऊ शकतो। अध्यक्ष महोदय तिथे असणाऱ्या शेतकऱ्यांचं म्हणणं काय की शक्तीपीठ महामार्ग हा विदर्भ आणि मराठवाड्यात समृद्धी महामार्गाला जवळजवळ समांतर आहे पण 50-100 किलोमीटर इकडे तिकडे जायला हे कदाचित लोकांसाठी आणि आपल्याला परवडू शकतं पण त्यासाठी 85,000 कोटी रुपये आपण खर्च करत असेल तर या राज्याला अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी परवडणार नाही। त्याच्याबरोबर जालना नांदेड महामार्ग व कल्याण लातूर महामार्ग समृद्धी महामार्गाला लातूर नांदेड या शहरांना जोडत आहे अध्यक्ष महोदय। त्याचप्रमाणे नागपूर तुळजापूर NH 361 व सोलापूर कोल्हापूर रत्नागिरी NH 166 हा महामार्ग प्रस्तावित महामार्गाला समांतरच राहणार आहे अध्यक्ष महोदय। त्यामुळे तिथे असणाऱ्या शेतकऱ्यांची मागणी ही रास्त आहे। कुठेतरी सरकारने त्यांचं ऐकलं पाहिजे। नितीन गडकरी साहेबांच्या माध्यमातून पुणे ते बेंगलोर ग्रीनफील्ड एक्सप्रेस हा 8 पदरी होणार आहे 6 पदरी नाही 8 पदरी होणार आहे। एकूण खर्च 50,000 कोटी रुपये होणार आहे म्हणजे किलोमीटर 700 म्हणजे त्याला प्रति किलोमीटर किती खर्च होतो 71 कोटी 42 लाख अध्यक्ष महोदय। म्हणजे एवढी मोठी तफावत अध्यक्ष महोदय म्हणजे पर किलोमीटर 30 कोटीचा अध्यक्ष महोदय फरक आहे म्हणजे हा फरक अतिशय मोठा आहे। नॅशनल हायवे 8 पदरी आणि राज्य सरकारचा हा शक्ती मार्ग 6 पदरी आणि याच्यामध्ये 30 कोटी पर किलोमीटरचा जर फरक असेल अध्यक्ष महोदय याच्यामध्ये नक्कीच काहीतरी चुकीचं आहे। अध्यक्ष महोदय या बाबतीत मी अनेक वेळा मुद्दे मांडलेले त्यामुळे मी सरकारला विनंती करतो हा जो काही दलाली घालण्याचा मार्ग आहे जो आपला